त्या मावशींचा बॅक साईड आहे 13.5, पण त्या खूप उंचीला खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांची उंची अजून 15 इंच वाढवायची आहे. कारण हा ब्लाऊज त्यांच्यासाठी हा एकदम पूर्ण उंचीला कमी पडतो, म्हणून आपण बॅक साईड थोडी वाढवायची आहे. तर ही 13.5 आहे, ते त्याच्यामध्ये आपण 15 इंच घेऊया. आणि छाती आहे 40. बघा, छाती आहे 40, तर आपण थोडं खेचून घ्यायचं आहे. 10 आलं, 10चा चौथा भाग काढायचा, 4 भाग काढायचे, त्याचे हा 40 येणार. आणि शोल्डर पट्टी बघायची आपल्याला. शोल्डर पट्टी आहे 2.5ची, मग हे आपण इथे 2.5 लिहायचं. आता बघूया आपण माप. तुम्हाला बॅक साईड दाखवते. ज्या बायका खूप उंच असतील त्यांच्यासाठी आपण उंची पण तेवढी जास्तच ठेवायची, कारण पाटणा उचकला नाही पाहिजे त्यासाठी. तर आता मी अर्धा ते पाव इंच आपण एक्स्ट्रा घेऊया. आणि 15 इंचमध्ये पाऊण इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 3 पाऊण इंच घ्यायचं आहे. आणि छाती 40 असल्यामुळे तर मी मुंडा घेणार आहे 6 इंच. आणि शोल्डर पण मी घेणार आहे 6 इंच, कारण त्या रुंदीला शोल्डरला आहेत म्हणून. शोल्डर त्यांचं एकदम रुंद आहे म्हणून. मग आता आपण गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 घेऊया, 2.5 ते 2.25 घेऊया. आणि मुंडा घेऊया 6. तर आता आपण छातीचा चौथा भाग काढूया 10, त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचे आहे 12. तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगते, तुम्हाला समजून जाईल असं. इथे पण 12 घ्यायचं आहे. आणि अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे. आणि ह्या साईडला खूप जण चुका करतात. तर ह्या साईडला आपल्याला आहे ना 1.5 इंच न घेता आपल्याला 1 इंच घ्यायचे. कारण 1 इंच जर घेतला ना तर ह्या साईडला फुगा येत नाही. ह्या साईडला फुगा येत नाही, बॅक साईडला फुगा येत नाही, पूर्ण प्लेन आणि व्यवस्थित राहतो, फिटिंग राहतो. म्हणून आपण आहे ना इथे 1 इंचच घ्यायचं आहे. 1च्या वरती जायचंच नाही आहे आपल्याला. आणि असं शेप द्यायचा आहे. हा शेप दिला की आपल्याला शोल्डर आपल्याला घ्यायचे, आपल्याला रुंदी घ्यायची. ही रुंदी 2.25 नाही तर 2.5 घेतली आपण, 2.25 घेतले इथे. आणि आता ह्याची पट्टी आहे, गळा रुंदी पट्टी किती आहे 4 आहे. तर आपल्याला ही 4च ठेवायचं आहे. पण पाव इंच नाही तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण मार्जिंगमध्ये जाणार आहे फिटिंगमध्ये, म्हणून 4.5 ठेवला आहे. आणि गळा रुंदी आपल्याला खालून आपल्याला सेट थोडा एक्स्ट्रा द्यायचा आहे. जिथं 2.25 दिलेला आहे तिथं आपल्याला 3 नाही तर 3.5 द्यायचं आहे. हे बघा असं. आणि जसं आपल्याला पॅटर्न हवा असेल तर आपण ह्याच्यामध्ये पॅटर्न करू शकतो. पण आता मी फक्त हे इथून कट करून घेणार आहे. जो का आपल्याला गळा मारायचा असेल तर आपण इथे मारू शकतो. हे बघा मी आता कटिंग करून घेतलंय. तुम्हाला आता कटोरीचा पण भाग दाखवते कसं कटिंग करायचं ते.